सर्वांना नमस्कार। आपण कुंदा या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत। आणि आज आपण एक नवीन कथा घेऊन येत आहोत, त्याचं नाव आहे तू फक्त माझी आहे एक भ्रम। दिनेश आणि माधुरी यांच्या लग्नाला 6 वर्ष झालेली असतात। त्यांना एक सुंदर रुमी नावाचा मुलगा असतो। बरेच दिवस झालेले असतात की दिनेश आणि माधुरी रुमीला कुठेच बाहेर फिरायला घेऊन गेले नसतात। आणि आज रुमी खूप हट्ट करतो, पप्पा आज आपण बाहेर फिरायला जाऊयात ना, किती दिवस झाले आपण फिरलोच नाही। हो दिनेश, मलाही आज बाहेर जावंसं वाटतंय रे। ओके जाऊयात, दिनेश म्हणतो। पण कुठे जायचं हे तर सांगा। पप्पा आपण बीचवर जाऊयात आणि मला चौपाटीवरची चाट पण खायची आहे, रुमी म्हणतो। बर बाळा, तू म्हणशील ते खाऊ। आता सगळे आनंदाने तयार होतात आणि फिरायला जातात। आता तिघेही रिक्षातून खाली उतरतात। काय साहेब, 200 नाही 300 झाले, रिक्षेवाले दादा दिनेशला म्हणतात। कसले 300 आणि कशाचे? 200 रुपये तिथे यायचं ठरलं होतं आपलं। अहो सर, 200 रुपयातच ठरलं होतं, पण आपलं हे बोलणं नव्हतं झालं की तुम्ही भर रस्त्यात रिक्षा थांबून अर्धा तास चाट खात बसणार। रिक्षावाले दादा दिनेशला म्हणतात। अर्धा तास? फक्त 10 ते 15 मिनिटं लागले। शिकलेले वाटतात सर तुम्ही खूप। का आता काय झालं, शिकण्याचं काय मध्येच? का खोटं बोलताय शेठ? 10 मिनिटं तर तुमच्या मुलाला सुसू लागली त्यालाच गेले, रिक्षावाले दादा दिनेशला म्हणतात। काय बोलताय तुम्ही दादा, जरा तरी भान ठेवा, दिनेश वैतागून म्हणाला। देऊन टाक ना दिनेश 300 रुपये, का वाद घालतोस रस्त्यात, उगाच तमाशा नको, माधुरी म्हणते। दिनेश चिडून 300 रुपये रिक्षावाल्याला देतो। आता रुमी समुद्र पाहून पळतच पाण्याकडे जातो। अरे रुमी थांब, हळूच बाळा, पडशील म्हणत दोघेही त्याच्या मागे जातात। रुमी मस्त समुद्राच्या पाण्याचा आनंद घेत असतो। नंतर दिनेश आणि रुमी उंट्यावर बसून बीचवरच चक्कर मारतात। हे सगळं माधुरी आनंदाने फोनमध्ये शूट करत असते। आता माधुरी आणि रुमी छोट्या गाडीत बसतात आणि मुद्दामूनच दिनेशला गाडीच्या बाहेरच ठेवतात आणि गाडी पळवतात। रुमी त्याला म्हणतो, पकड ना पप्पा आम्हाला, अरे पकड, पटकन पळ पप्पा, जोरात पळ। आणि दिनेश त्यांच्या गाडी मागे पळतो आणि बिचारा पळून पळून थकतो। आता तिघांनाही खूप भूक लागलेली असते। भूक लागली म्हणत दिनेश आणि रुमी पळतच माधुरीकडे येतात। माधुरी, पटकन नाश्ता दे ना गं, खूप भूक लागली मला आणि रुमीला। दिनेश म्हणतो, घ्या दोघेही खा। रुमी, घे खाऊन पटकन। दिनेश, आपण आता जेवण रात्रीच करू हा? बरं बाई, जशी तुझी इच्छा, दिनेश म्हणतो। अरे हे तर विचार, आपण जेवण कुठे करायचं? कुठे म्हणजे घरी करायचं? अजिबात नाही, आपण जेवण बाहेर करायचं। अगं आता बाहेर कशाला, घरी जाऊन करूयात ना, बघ ना सकाळपासून किती खर्च झालाय, दिनेश म्हणतो। तू कंजूसी करू नको हा, आणि तुला खूपच प्रॉब्लेम असेल पैशाचा तर मी करेल ना घरात सगळं मॅनेज। आता तरी जाऊयात ना बाहेर प्लीज, माधुरी म्हणते। बरं ठीक आहे बाई, आपण जेवण बाहेरच करूया। आता दिनेश माधुरीकडे एकटक बघत असतो। त्याला माधुरीच्या सौंदर्याचं कौतुक करायचं असतं, त्याला खूप रोमॅन्टिकपणे बोलायचं असतं, पण तिथे रुमी असतो म्हणून तो काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे एकटक बघत तिच्याकडे स्माइल करत असतो आणि तिचे बीचवर सुंदर सुंदर पोजमध्ये खूप छान फोटो काढतो। आता सगळे बाहेर हॉटेलमध्ये जेवण करतात आणि घरी यायला पुन्हा रिक्षात बसतात। काका, इथे 2 मिनिटं गाडी थांबवा ना, माधुरी रिक्षावाल्या दादाला म्हणते। इथे काय आहे माधुरी? थांब ना, तू चल आधी, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, म्हणून ती त्याला एका ज्वेलरीच्या दुकानासमोर नेते। अगं काय आहे इकडं, आधी सांग तर। हे बघ हा नेकलेस, माधुरी म्हणते। किती रुपयांचा आहे हा? अरे किंमत तर नाही विचारली मी, त्या दिवशी आरुषी संग आलते ना तेव्हा पाहिला होता। सुंदर आहे ना, माधुरी म्हणते। हो ग, खूपच सुंदर आहे, तुझ्यासारखाच। अरे मी 28,000 घरी जमवले आहेत या नेकलेससाठी, आणि एखाद्या दिवशी येऊन मी हा नेकलेस घेणार नक्की बरं का, माधुरी हसतच म्हणते। अगं पण तोपर्यंत हा कोणी पण घेऊन जाईल, दिनेश म्हणतो। मग घेतला तर घेतला, यासारखा सेम टू सेम दुसरा असेल ना त्यांच्याकडे तो घेईन मी। पण खरंच ग आहे तर खूपच सुंदर हा नेकलेस, दिनेश म्हणतो। आता माधुरीला आठवतं की आपण रिक्षावाल्याला थांबवले। दिनेश, अरे चल पटकन, रिक्षावाला निघून जाईल, आपण 2 मिनिटं म्हटलो होतो, तो वाट पाहत असेल आपली। आता तिघेही दमून थकून घरी येतात।
रुमी पटकन फ्रेश हो आणि झोपून घ्यायचा हा डायरेक्ट बाळा, माधुरी रुमीला म्हणते. पण रुमी तिचं न ऐकताच टीव्ही सुरू करून कार्टून बघायला लागतो. आता एवढ्या रात्री तुला कार्टून बघायचंय का? ते काही नाही, बंद कर टीव्ही आणि झोपून घे, माधुरी म्हणते. दिनेश त्याच्या लॅपटॉपमध्ये त्या तिघांचा फॅमिली फोटो बघत असतो. आता माधुरी त्याला म्हणते, दिनेश काम सोडून हे काय करतोय तू? अगं काही नाही, बघतोय मी किती दौलतमंद आहे. तुझं काही असतं दिनेश? खरंच ना गं, जेव्हा माझ्या खिशात पैसे कमी असतात ना, तेव्हा मी पाकिट काढून त्यातला तुझा फोटो बघतो आणि एकाच मिनिटात मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊन जातो. हो का? बर बर. ऐक ना दिनेश, मला तो नेकलेस घेऊन दे ना प्लीज, माधुरी लाडात येत बोलते. अगं हाच तर विचार करत होतो आत्ता, पण त्याची किंमत पण कळली पाहिजे ना गं. माझ्या मते 80 ते 90 हजाराचा तरी असेल, माधुरी म्हणते. आणि तू म्हणाली होतीस की तुझ्याकडे 28,000 आहेत, हो ना? हो. मग बाकी राहिलेत 50 ते 60 हजार. खूप जास्त वाटतात का रे दिनेश पैसे? हो ना, माझे अख्खे 2 महिन्यांचा पगार. मग तू सांग ना काय करू? दिनेश जाऊन दे, एवढा विचार नको करू, घे झोपून. पण दिनेशला रात्री झोपच येत नाही. तो रात्रभर विचार करत असतो, काय करू आणि माधुरीला तो नेकलेस घेऊन देऊ. माधुरी तू जागी आहेस का ग? आणि तुला झोप तरी कशी येईल ग? तुला कसं वाटत असेल ना, तुझा नवरा साधा तुला एक नेकलेस पण घेऊ शकत नाही. पण खरं सांगू का ग तुला, मी तुझ्यापेक्षा जास्त तडफडत आहे ग. जाऊ दे ना दिनेश, झोप बरं आता, माधुरी म्हणते. अगं तो नेकलेस पाहिल्यापासूनच मला झोप येत नाहीये. माझी आईपत मला ठेंगा दाखवते ग. माधुरी मला खूप वाटतं ग, जगातले सगळे सुंदर सुंदर नेकलेस तुझ्या पायाशी आणून ठेवावेत. दिनेश आता तू माझा अपमान करतोय हा, माधुरी चिडून बोलते. अपमान? अगं काय बोलतेस तू माधुरी, मला स्वतःचीच खूप लाज वाटते ग. अरे पण मी कधी म्हणाले तुला की तो नेकलेस मला पाहिजेच म्हणून? मी तर ते अशीच म्हणाले होते, मला तो खूप आवडला म्हणून. मला वाटलं की कधीतरी माझ्याकडे पैसे येतील आणि तो मी विकत घेईल. आणि जरी तुम्हाला तो नाही घेऊन दिला तरी काही मी मरणार नाहीये. आणि आता घे झोपून, कसलाच विचार करू नको. उद्या ऑफिस आहे तुला आणि दर सोमवारी तुला उशीर होतो, माधुरी म्हणते. माझ्या या अवस्थेवर तुला खूप तरस येतो ना माझा, म्हणूनच असं म्हणते ना? असं काहीच नाहीये रे दिनेश, तू जे करतो माझ्यासाठी ते खूप आहे माझ्यासाठी आणि त्यात खूप खुश आहे मी. आणि माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर दिनेश. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू माधुरी. दोघेही हातात हात घेऊन झोपतात. सकाळी दिनेश लवकर आवरून ऑफिसला जातो. गुड मॉर्निंग सर. चहा आणू? शिपाई असलेला गणेश दिनेशला विचारतो. तू सिगरेट ओढतोस का रे गणू? हो कधी कधी सर. मग मला पण दे एक. काय सर तुम्ही सिगरेट पिणार? पित तर नाही कधी, पण आज वाटतंय. दे बरं तू आधी. आणि गणू, साळुंके सरांचं काय झालं? आले होते का ते ऑफिसला? हो आले होते. आता घरी माधुरी आरशासमोर जाऊन स्वतःलाच निरखून हसत बघत असते आणि तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. माधुरीच्या घरी आरुषी आलेली असते. आरुषी तिची कॉलेजची मैत्रीण असते. रुमी पळतच जाऊन दार उघडतो. हॅलो हॅलो छुटकू. छुटकू नाही, माझं नाव रुमी आहे. ओके हॅलो रुमी, बस खुश. आज सकाळी सकाळी इकडे कुठे? माधुरी आरुषीला विचारते. अगं फिरून फिरून मी वेडी झाले सकाळपासून. फिरून फिरून म्हणजे? अगं माझा छोटा भाऊ आहे ना कमीना, त्याच्या अचानक लक्षात आलं की त्याने आत्ताच लग्न केलं पाहिजे. काय तो लग्न करतोय? हो ना, आणि विचित्रच आहे जरा तो. त्याला वाटतं की या शुक्रवारी त्याचं लग्न नाही झालं तर शनिवारी लगेच मुलगी पळून जाईल आणि दुसऱ्याशी कोणाशी लग्न करेल. काय या शुक्रवारी लग्न आहे त्याचं? शुक्रवारी लग्न, बुधवारी मेहंदी आणि संगीत, गुरुवारी हळद. वाव ती मस्त. पण मला तर आता दिनेशवर खूप तरस येतोय ग, त्याची खूप चिंता वाटते. का ग? बघ ना, आता शेवटच्या महिन्याच्या आठवड्यात त्याला बायकोसाठी 3 साड्या नवीन घ्याव्या लागतील आणि परत त्याच्यावर मॅचिंग बांगड्या, ज्वेलरी, ब्लाऊज या सगळ्यांचा खर्च आलाच ना. मला तर खरंच वाटतं तो मला आणि माझ्या भावाला 100% शिव्या देईल. आरुषी माधुरीला म्हणते. मावशी जरा हळू बोला ना, तुमच्या आवाजामुळे मला काहीच ऐकू येत नाही, रुमी त्या दोघींना म्हणतो. अच्छा बाबा आम्ही हळूच बोलतो, पण तू आता कार्टून का बघतोय? तुला तर आता शाळेत असायला पाहिजे ना. अगं आरुषी त्याचं अजून ॲडमिशन नाही झालं शाळेत. विचार करते पुढच्या महिन्यात करून टाकेल.
अगं माधुरी, पण माझी मीरा याच्यापेक्षा छोटी आहे ना. हो, ती खरंच 2 महिन्याची छोटी आहे, तरी ती नर्सरीत जाते ग. आणि हा माठ अजून बसलाय घरी कार्टून बघत. माठ? अरे रुमी, मावशी तुझी चेष्टा करते, तू तुझं कार्टून बघ बरं. आता ऑफिसमध्ये दिनेश मोठ्या साहेबांच्या केबिनमध्ये जातो. मे आय कम इन सर? ये दिनेश, बस. हे साळुंके साहेब आहेत, त्यांना तुझ्या संग जरा बोलायचं आहे. आणि तुम्ही दोघं बोला. पण दिनेश, मी तुला आताच सांगतो, तुला ह्यांचं बोलणं पडलं तर ठीक, नाही तर मी ह्यांना सरळ सांगितलंय आधीच की ह्यांचं काम थोडं गैरकानूनी आहे. सर, तुम्हाला मोठे सर म्हणाले असतील की तुमचं काम थोडं गैरकानूनी आहे, पण खरं तर तुमचं संपूर्ण काम गैरकानूनी आहे. हे ना माझ्या तत्वात बसत, ना सरांच्या ऑथॉरिटीत येत. आणि उद्या काही होऊ शकतो. कुठूनही अँटी करप्शनवाले धाड टाकू शकतात, कुणीही विचारपूस करू शकतं. दिनेश त्यांना काळजीने समजावत होता. कोण विचारपूस करेल दिनेश सर? 70 वर्षांपूर्वी अशी जे विचारपूस करणारे लोक होते ना, ते पायी रस्त्यावर चालायचे, आणि आत्ताच्या काळात ते फक्त मोटरसायकलवरच फिरतात. दिनेश सर, तुमच्याकडे मोटरसायकल आहे ना? हो ना, आहे. मग तुम्ही गाडी कधी घेताय? म्हणजे ती कशी विकत घेणार? आणि बाकीच्या ह्या गोष्टींचा विचार करत बसलात तर 2026 मध्ये तुमच्याकडे 2014ची गाडी असेल. साळुंके सर दिनेशला म्हणतात. तुमचं सगळं बोलणं खरं आहे सर, पण काय? बघा दिनेश सर, हे सरकारी कार्यालय आहे. जे काम तुम्ही नाही करणार तेच काम मी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईल. 1 लाख काय, मी त्याला 2 लाख देईल. आणि तुम्ही बघा, 100% माझं काम होणार. आणि मग तुम्ही मला सांगा, यातून तुम्हाला काय मिळालं? साळुंके सर, तुमचं सगळं ठीक आहे, पण माझा एक प्रॉब्लेम आहे, आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्ही हसता. सांगा मग आम्हाला, हसवा. साळुंके सर म्हणतात. इथे जेव्हा माझा नोकरीचा पहिला दिवस होता ना, तेव्हा माझे वडील जिवंत होते, आणि ते मला जवळ घेऊन म्हणाले, बेटा, तुझी ते नोकरी करणार आहेस ना, ते सरकारी कार्यालय आहे. सरकारी कार्यालय म्हणजे देवाचं मंदिरच समजायचं. त्यांचे असेच विचार होते हो. आणि ते नेहमी सांगायचे, मोठा माणूस बनण्यासाठी जास्त पैशाची गरज नसते किंवा वाईट प्रवृत्तीचीही गरज नसते. एक कायम लक्षात ठेव, कोणतंही गैरकानूनी काम करून माणूस कधीही मोठा होत नाही. आता हे सगळं ऐकून साळुंके सर हसतात. त्यावर दिनेश आश्चर्यचकित होऊन म्हणतो, सर, म्हणजे तुम्हाला काही कळच नाही. ते काय म्हणायचे ते नेमकी? सर, ते सरकारी पैशाला आशीर्वाद म्हणायचे, देवाचा प्रसाद, आणि आशीर्वादालाच अमानत असे समजायचे होते. अहो दिनेश सर, ते बिलकुल ठीक बोलायचे, पण ते एक गोष्ट सांगायची विसरून गेले तुम्हाला. अमानत ती असते जे तुमच्या नजरेसमोर असते, तुमच्या पदरात असते. आणि मला सांगा, काय आहे तुमच्या पदरात? काय आहे तुमच्याकडे असं अमानत म्हणण्यासारखं देवाने दिलेलं? ठेंगा, ज्या सरकारी कार्यालयाला आणि त्याच्या कामाला तुम्ही अमानत म्हणताय ना, तीच एक एक करून हजारोंमध्ये वाटली जाते आणि कोणाला कळत देखील नाही. आणि तुम्हाला नसेल करायचं माझं काम तर नका करू. मी दुसऱ्याकडून जरी करून हे काम घेतलं, त्यानंतरही तुम्हाला त्यावर सह्या करावं लागतील, लक्षात ठेवा. पण त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. साळुंके सर दिनेशला म्हणतात. पण सर, तुम्ही तर 1 लाखाची गोष्ट करत होता ना? तुम्हाला रेट वाढवायचा आहे का दिनेश सर? साळुंके सर दिनेशला विचारतात. अहो नाही सर, मी तुम्हाला आठवण करून देतोय, तुम्ही 1 लाखाचं बोलले होते. अच्छा बाबा, सॉरी, माफ करा. 1 नाही 2 लाख घ्या. आता दिनेश विचारात पडतो आणि म्हणतो, मला 1 दिवस द्या सर. 1 दिवस कशाला? विचार करतो ना या सगळ्याचा. आणि वडिलांच्या फोटोसमोर जाऊनही त्यांना सांगावं लागेल की तुमची तत्व, तुमच्या गोष्टी या जगात नाही बसत. त्या त्यांच्या काळासाठी योग्य होत्या, पण आता जग बदललंय, त्यानुसार बदलावं लागतं. सांगतो त्यांना. दिनेश साळुंके सरांना म्हणतो, तुमच्या मुलाची शाळेची फी पण सांगा. रुमीची फी? नाही हो सर, तो अजून शाळेत नाही जात. पण कधीतरी जाईलच ना, मग ती कशी भरणार तुम्ही? भरेल कशी पण, दिनेश म्हणतो. दिनेश सर, चांगल्या शाळेची फी 25,000च्या पुढे आहे, साळुंके सर त्यांना सांगतात. आता इकडे घरी आरुषी माधुरीला म्हणते, ऐक ना, मी काल मॉलमध्ये गेलते, मी पाहिलं तर तो तुझा नेकलेस अजूनही तिथेच आहे. तू घेतला नाही का अजून? कशी घेऊ? पगारातून फक्त 1000 ते 2000 महिन्याला वाचतात, आणि रुमी शाळेत जायला लागला तर ते पण नाही वाचणार. पण मी त्या नेकलेसची गोष्ट त्याच्या कानावर घातलीये, सांगितले त्याला की किती आवडलाय मला तो नेकलेस. माधुरी आरुषीला सांगते.
पैसे नाहीत तर सांगून तरी काय फायदा? तसं नाही ग, होऊ तर भरपूर काही शकतं ग, फक्त त्याच्या मनातून एकदा भीती जावी एवढंच. आणि त्याला लाज वाटते खूप असे पैसे घ्यायचे कामाचे. नाहीतर त्याच्या वडिलांचे शब्द आठवत असतील, माधुरी म्हणते. अगं मी तर ऐकलं होतं त्याचे वडील वारलेत ना? अगं ते मेले ग, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नाही ना मेल्या, आमच्यासाठी जीवन ठेवून गेलेत ते, माधुरी चिडून बोलते. मग सरळ सरळ सांगून टाक तू त्याला, असं वागून घर नाही चालत, मी पण नोकरी करू शकते असं आरुषी तिला म्हणते. अगं नाही ऐकणार तो, म्हणतो की रुमीचं काय होईल, त्याला कोण सांभाळेल घरी. त्याचं पण बरोबर आहे ना ग, रुमीला खरंच कोण सांभाळेल घरी. एक सांगू आरुषी, यावेळेस त्यांनी ठरवले पण काहीतरी करून दाखवेल तो. तसं तो काही म्हणाला का? आरुषी आश्चर्याने विचारते. नाही ग, पण त्याच्या डोळ्यात दिसत होतं, सांगत होते की तो नेकलेस तर मिळणार, बघ तू वेळ आली तर तो स्वतःला पण विकेन, माधुरी आरुषीला म्हणते. आता घरी येताना दिनेश त्या ज्वेलरीच्या दुकानात जातो आणि विचारतो, दादा हा नेकलेस दाखवा ना. बसा ना सर. नाही आज नाही बसत, आज फक्त याची किंमत काय आहे ते विचारायला आलोय, उद्या येऊन घेऊन जाईल. 1,30,000 दुकानदार सांगतो. ओके ठीक आहे, उद्या येतो आणि घेतो, ओके बाय, म्हणून दिनेश घरी यायला निघतो. दिनेश घरी येतो. आता सगळेच रात्रीचं जेवण करत असतात आणि दिनेश माधुरीला म्हणतो, मी नेकलेसची किंमत विचारली आहे त्या दुकानदाराला. काय? कधी? आज ऑफिसवरून घरी येताना. कशाला विचारायचं तू दिनेश, उगाच मन नाराज करून घ्यायचं. पण कितीचा आहे रे तो नेकलेस? माधुरी विचारते. 1,30,000 म्हणजे तुझे 3 पगार. बरं हे सोड दिनेश, आता ऐक ना, एक नवीनच संकट डोक्यावर आलंय रे. ते पण सांग. काय झालं? आरुषीच्या भावाचं लग्न आहे, मग जाऊ ना आपण. अरे पण कधी आहे तर विचार, सांग ना तू. या शुक्रवारी. आधीची 2 दिवस संगीत, मेहंदी आणि हळद आणि नंतर लग्न, 3ही दिवस जावं लागेल आपल्याला. जाऊयात ना मग. मी उद्या ऑफिसवरून आल्यावर आपण शॉपिंगला जाऊ. आणि मला हेही माहिती आहे की तू जोर देऊन का म्हणतेस की 3ही दिवस जावं लागेल. नो प्रॉब्लेम बेबी, तुला 3 साड्या मिळून जातील. अजूनही काही मिळेल. अजून काय? आता ती खुश होऊन विचारते. राहू दे ना, उद्या सरप्राईज देतो तुला. आता ती खूप खुश होते. सकाळी माधुरी नाश्त्याला पराठे बनवत असते. लवकर खाऊन घेऊ मी, संपव सगळं. माधुरी, आज मी लवकर ऑफिसवरून घरी येतो. लवकर का? माधुरी आश्चर्याने विचारते. आणि कितीला येशील तू? 2 ते 2:30 वाजेपर्यंत येतो. आणि ते कसं? तू तर म्हणाला होता ना 6च्या आधी निघू शकत नाही. आठवतं का तुला? मागच्या वेळेस मला दवाखान्यात जायचं होतं, तरी तू आला नव्हतास लवकर. माधुरी, उद्यापासून सगळंच बदललं असेल ग. बघ, मोठ्या साहेबांशी माझी मैत्री झाली आहे. अरे वा, पण माझ्याकडूनच 1 दिवसाचा उशीर झाला मैत्रीसाठी. का? आणि जर ते मैत्रीचं बोलत होते तर उशीर करायची काय गरज होती रे तुला? 1 दिवस तर लागतो ना ग माधुरी, डोक्यातून आधीच्या सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी आणि आत्ताच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी. आणि माधुरी, तू विचारलं नाही मला, मी 2:30 वाजता काय येतोय घरी? काय येतोय तू घरी? तुला शॉपिंगला घेऊन जाण्यासाठी. आवरून ठेव. आता माधुरी खूप खुश होते आणि त्याला म्हणते, तू लवकर हे संपव, मी अजून एक पराठा घेऊन आले तुझ्यासाठी. रुमी बाळा, मी ऑफिसला चाललोय, दार उघड बरं, पळ पटकन. 1 2 3 4 5. व्हेरी गुड रुमी. दिनेश रुमीला म्हणतो. हॅव अ नाईस डे पापा, रुमी म्हणतो. त्याचं हे बोलणं ऐकून दिनेश त्याचा एक गोड पापा घेतो. माधुरी आरुषीला विचार, मीरा कोणत्या शाळेत जाते? कशासाठी? अगं याला पण आपण त्या शाळेत टाकू, नाहीतर हा माठ मुलांवानी नुसता दिवसभर घरात कार्टून बघत बसतो. माठ? बॅड वर्ड पप्पा. आता दिनेश माधुरी दोघे हसतात. माधुरी, बघ हा इंग्लिश पण बोलायला लागलाय ग. व्हेरी गुड पप्पा, हॅव अ नाईस डे पप्पा. पण याच्या शाळेची फी माहिती आहे का तुला? माधुरी त्याला विचारते. असेल ग 15 ते 20 हजार. नाही, 25,000. आणि तुझा पगार माहिती आहे ना किती आहे ते?
हो ग, 35,000. पण तुला माहिती आहे का माधुरी, तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये किती रुतबा आहे तो? मी जर 2% फाईलवर सही केली ना, तर 2 लाखाचा चेक खालून पास होतो. आता माधुरी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत असते. ओके सी म्हणून दिनेश ऑफिसला जातो. आपली ही कथा एका वेब सिरीजची आहे. म्हणजे ती स्पेशल एक वेब सिरीजसाठीच लिहिली होती, पण आता ती मी तुम्हाला यूट्यूबवर सांगत आहे. तर थोडंसं तुम्हाला आधी बोर वाटेल, पण कथा खूपच सुंदर आहे पुढे आणि भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आत्ता आपण हळूहळू दाखवतोय की कशा कंडिशनमध्ये आपला नायक आणि नायिका फसत जातात. तर पाहायला विसरू नका पुढील भाग. तू फक्त माझी आहेस, एक भ्रम. धन्यवाद.